हाँ है, और इस बार अपॉर्चुनिटी आ रही है सांगली में। इंट्रोड्यूसिंग शाहपुर जी कॉलोनीज 1000 एकड़ वनहा टाउनशिप, प्राउडली प्रेजेंटेड बाय राज एंड सन्स रियल्टी, नेचर इंस्पायर्ड लाइफस्टाइल, प्रीमियम होम्स और पुणे के फ्यूचर कॉरिडोर की एक एक्साइटमेंट इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी। अब उसका एक्सक्लूसिव प्रीव्यू और बुकिंग इवेंट हो रहा है सांगली में, होटल ग्रेट मराठा, 16 अगस्त 11 AM to 8 PM। प्रोजेक्ट को पर्सनली एक्सप्लोर करें, एक्सपर्ट के साथ बात कीजिए और एक्सक्लूसिव अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। सीट्स आर लिमिटेड, तो सांगली पुणे की नेक्स्ट बिग इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। महसूल व वन विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय रुई येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यालय परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती। तिरंगाच्या रंगातील भगवा, पांढरा आणि हिरव्या फुग्यांची सजावट तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। सालाबादप्रमाणे यंदाही सकाळी 8च्या सुमारास ध्वजारोहण समारंभ पार पडला। मंडळ अधिकारी सौ जानकी मिराशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं। यावेळी बाबासाहेब उपरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात वंदे मातरम, महाराष्ट्र राज्यगीत, संविधान गीत तसेच जनगण मन राष्ट्रगीत सादर करण्यात आलं। त्यामुळे कार्यालय परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झालं। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जिलेबीसह गोड पदार्थाचं वाटप करण्यात आलं। एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत हा राष्ट्रीय उत्सव आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी तलाठी पूजा सावंत, शुभांगी कौलगे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुंदर सजावट, देशभक्तीपर गीतांचा स्वर आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामुळे रुई येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळालं।